गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग पुन्हा बाल्कनीतनं स्टार्ट केलेला आहे, कारण आज माझ्या बाल्कनीत आलेले आहेत खूप छान छान फुलं। तर हे वेल्वेट गुलाब तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं आलेलं, अजून ते पूर्ण फुललेलं नव्हतं, बट तरीसुद्धा आज व्लॉग दाखवायचा आहे। व्लॉगमध्ये बाल्कनीपासून स्टार्टिंग आहे, सो म्हटलं चला आज सगळेच जेही काही फुलं आलेले आहेत ते शेअर करूयात। त्यानंतर जास्वंदीचे हे फुलं आलेले आहेत, खूप छान असा कलर आहे आणि हा जास्वंदीला मिलीबग हे येतातच काहीही करा, बट मी त्यावर सोल्युशन काढलेलं आहे आणि मला भरपूरशा कमेंट आलेल्या की हे मिलीबग्सला काय आहे की जेणेकरून ते कमी होतील, ॲटलिस्ट जातील तरी। तर त्यासाठी मी एक सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। माझ्या इथे भरपूर असे जास्वंदीचे झाडं आहेत आणि त्यावर ते मिलीबग्स येतातच, सो छान असा व्हिडिओ घेऊन येईल त्यावर सेपरेट असा। त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण एका झाडाला जवळजवळ 3 ते 4 फुलं आलेले, भरपूर असे फुलं सध्या येत आहेत उन्हाळा असूनही। तर खूप छान वाटत होतं मॉर्निंगमध्ये जेव्हा आपण उठतो आणि सकाळी सकाळी बाल्कनीत जातो आणि भरपूर असे फुलांनी झाडं भरलेले दिसतात, तर एक वेगळाच आनंद मिळतो। ते फक्त एका गार्डनिंग लवर जो आहे त्यालाच कळेल। तर त्यानंतर आज आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याची खूप असा खास व्लॉग करायची इच्छा आहे। तर सकाळी सकाळीच मी जाऊन आले पंचवटीला आणि पंचवटीहून खूप सारे फुलं मी घेतलेले आहेत। पाडवा आहे, त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिन येणार आहे, सो त्यासाठी सगळी अशी फुलांची भरपूर शॉपिंग केलेली आहे, कारण ईद पण आहे, प्रकट दिन आहे, त्यात गुढीपाडवा, सो भरपूर असे फुलं जे आहेत ते सेल होऊन जातात आणि नंतर हवं तसं मिळत नाही, म्हणून आम्ही सकाळीच गेलेलो 6:30-7 वाजेला आणि भरपूर अशी फुलांची शॉपिंग केली, तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर गुढीपाडव्याचं जे आहे ऑलरेडी तुम्ही माझे शूटचे आणि गुढीपाडवा शूट कुठे कसा केला त्याचा व्लॉग तुम्ही बघितलेला असेल, भरपूर असे फोटोज वगैरे काढून झालेले आहेत। तर आज माझं फक्त फोकस जो आहे तो जेवणावर आहे की काय जेवण करायचं, कसं करायचं। तर आता आंबे आलेले आहेत, सो मला रस पुरणपोळी खूप आवडतं, तर पुरणाची पोळी ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा, खूप आवडतो मला रस पुरणपोळी। सो म्हणून आज परफेक्ट असं जेवण गुढी उभारल्यानंतर मी करणार आहे आणि आजचा संपूर्ण जो ब्लॉग आहे 70% तो तुम्हाला जेवणावरचाच दिसणार आहे, मी काय काय करणार आहे ते। तर सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता चिमण्या आलेल्या आहेत बाल्कनीमध्ये, खूप छान त्यांच्या आवाजाने मॉर्निंग जी आहे ती खूप फ्रेश होत असते, त्याचाही शॉट मी घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर मी सगळं जेही काही माझं क्लिनिंग वगैरे आवरायचं होतं ते सकाळीच आवरून घेतलेलं आहे। छान अशी ही रांगोळी काढलेली आहे आणि नंतर मग मी फुलं घ्यायला गेलेली। तर सणाच्या दिवशी रांगोळी तर असतेच असते, बट माझी मंगळवारी शुक्रवारी खूप खास रांगोळी असते, परत सोमवार आणि गुरुवार तर कधी कधी वेळ मिळतो, कधी मिळतही नाही, जसा वेळ मिळाला तसं ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते। आणि कुठल्याही सणाच्या विशेष दिवशी विशेष पूजा, विशेष सजावट मला करायला खूप आवडतं, जसं की तुम्हाला माझ्या सगळ्या व्लॉग्समध्ये बघायला मिळतं। तर तसंच आजही आहे। तर मी एंट्री डोअरला मॉर्निंगला पण दिवा लावते सणांच्या दिवशी आणि विशेष दिवशी, नाहीतर माझा संध्याकाळी असतोच। तर छान असा हा दिवा लावून उरली सजवून त्यात दिवा ठेवलेला आहे। तर भरपूरशा मैत्रिणींनी उरलीबद्दलही विचारलं, तर हे सगळं महाशिवरात्रीच्या व्लॉगमध्ये मी लिंक्सही शेअर केलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही सगळं शॉपिंग करू शकतात त्या लिंक थ्रू। त्यानंतर मग मी गेलेली फुलं आणायला आणि तिकडून आल्यानंतर आपण भेटूयात, तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, आता मी आलेली आहे पंचवटीवरून भरपूर अशी फुलांची शॉपिंग करून, तर त्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघूच शकताय। तर सकाळी सकाळी उठल्यानंतर किचन क्लीन असला ना तर खूप बरं वाटतं, सो रात्रीच सगळं काही तयारी माझी झालेली असते, सगळं करून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी फुलं आणलेले आहेत। तर हे जे फुलं तुम्हाला दिसत आहेत तर हे मी माझ्याकडे ज्या ग्लासचे जे वेज आहेत त्यात मी ठेवणार आहे। त्यानंतर उद्या प्रकट दिन पण आहे, आज पाडव्यानिमित्त सगळे काही देवांचे जे भांडे आहेत ते सगळे क्लीन केलेले आहेत आणि देवघरात मी नवीन कापड घेतलेलं आहे ते। त्यानंतर माझे सगळे चांदीचे देव व्यवस्थित क्लीन केलेले आहे, पितळीचं सगळं सामान मी क्लीन केलं आहे
आणि त्यानंतर इकडे आहे हा बॉक्स, ज्यामध्ये मला भरपूर असं नवीन काहीतरी मी मागवलेलं आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे, तर ते मी तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी दाखवेल। सगळं काही आवरून झाल्यानंतर मग सकाळीच मी गुढी उभारलेली आणि गुढीचे काही शॉर्ट्स मी तुम्हाला दिलेले आहेत। जसं की आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझा मेन फोकस जो आहे तो आज जेवणावरचा आहे। गुढी सकाळीच मी मांडून घेतली आणि मग त्यानंतर मग पूर्ण वेळ मी स्वयंपाकाला दिलेला आहे। फोटोज वगैरे ऑलरेडी माझे शूटमध्ये झालेले आणि माझ्या हस्बंडला पण बरं नव्हतं, सो म्हणून फोटोज आम्ही क्लिक नव्हते केले। तर गुढीचे मी शॉर्ट्स तुम्हाला घेऊन दाखवलेले आहेत की मी कशी काय पूजा मांडलेली गुढीची, तर ते तुम्ही बघा। पूजा वगैरे केल्यानंतर विशेष दिवसाची विशेष अशी पूजा केल्यानंतर मग मी लागले इथे स्वयंपाकाला। तर सुरुवात मी जी आहे स्वयंपाकाची ती आमटी आणि भातापासून केली। तर आमटी भात छान असं बनवून घेतलं, त्यानंतर मग ते तळण केलं, कारण जेव्हाही रस पुरणपोळी असते तर मला कुरडईशिवाय होत नाही। कुरडईची एक नवीनच मजा असते रस आणि पुरणपोळीसोबत। तर आज मी स्वतः पुरणपोळ्या केलेल्या नाही आहेत, जे मांडे असतात, ज्या मोठ्या पुरणपोळ्या असतात त्या आम्हाला बनवता येत नाही मला, तर आम्ही त्या ऑर्डर करून घेतो आणि मला त्याच आवडतात। तव्यापेक्षा मला त्याच पुरणपोळ्या खूप आवडतात, सो त्या आम्ही मागवलेल्या। आणि इकडे मी सगळं काही पापड वगैरे तळून घेते छान, आणि मग पुरणपोळी आल्यानंतर रस बनवणार आहे आणि छान असं एक ताट सजवणार आहे, जे की तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये बघायला मिळेल। त्याआधी मी तुम्हाला गुढीपाडव्याचं महत्त्व सांगणार आहे, तर ते तुम्ही कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा सण देखील हा एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते, नवीन कार्य करणे शुभ मानले जाते। तसेच प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते। तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता। ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच, आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली, आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हटले जाते। पाडवा हा शब्द पतिप्रदा या संस्कृत शब्दापासून आला आहे, जो चंद्र पंधरवाड्याच्या पहिल्या दिवसाला सूचित करतो। हा दिवस एक शुभ दिवस मानला जातो, जो नवीन वर्षाचे प्रतीक आहे। वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि रब्बी पिकांच्या कापणीचा उत्सव साजरा करतो। गुढी या शब्दाचा अर्थ ध्वज असा होत असतो।
तर मैत्रिणींनो, गुढीचे महत्त्व काय आहे? गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूचा उत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो. तसेच महाराष्ट्रीयन आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील गुढीपाडवा करत असतो. त्यानंतर मैत्रिणींनो, पाडव्याबद्दल मला जो इतिहास आता कळला तो इतिहास मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर आता जाणून घेऊयात आपण पाडव्याबद्दलचा इतिहास. तर प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली, तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. काश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशीन म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी ती साजरी होते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला, त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे. त्यानंतर गुढीपाडव्याला श्रीखंड आणि पुरीचेही फार महत्त्व आहे. तर ज्याप्रमाणे गोडाधोडाशिवाय कोणताही सण अपूर्ण, त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा श्रीखंड, पुरी आणि पुरणपोळीशिवाय अपूर्ण आहे. गुढीपाडव्याला प्रत्येक घरात श्रीखंड, पुरी किंवा पुरणपोळी ही दिसतेच. श्रीखंड सोबतच पुरी असेल तर जेवणाची लज्जत अजूनही वाढत जाते. अत्यंत गोड आणि सतत खात राहावसा वाटणारा पदार्थ म्हणजे लहान थोरांपासून सगळ्यांचाच आवडता, तोच म्हणजे श्रीखंड आणि पुरणपोळी. पण तुम्हाला माहीत आहे का, गुढीपाडव्याला श्रीखंडच का खातात? श्रीखंड फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की श्रीखंडाचा उल्लेख हा महाभारतामध्ये सुद्धा आढळतो. श्रीखंडाचा उगमच तेव्हा झालेला आहे. भीम जेव्हा वल्लभ नामक आचार्याच्या रूपात जगत होता, तेव्हा त्याने हा पदार्थ स्वतः सगळ्यात आधी तयार केला. हा पदार्थ भगवान श्रीकृष्णाने सेवन केला. पण झाले असे की हा पदार्थ खाताच भगवान श्रीकृष्णाला झोप आली. यामुळे श्रीकृष्णाच्या पुढील दिनचर्येत खंड पडला, म्हणून श्रीखंड असे नाव या पदार्थाला पडले असे म्हटले जाते. तर मग गुढीपाडव्याला आहारात श्रीखंड पुरी का असते? गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येतो. या काळात वातावरणात असलेल्या उष्णतेपासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंड सेवन केले जाते. यामुळे शरीरातील शक्तीसुद्धा तग धरते. जाणकारांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झाले आहे, त्यांच्या अंगात ऊर्जा नाही, उत्साह नाही, त्या व्यक्तीचे शरीर श्रीखंड खाल्ल्यानंतर अगदी ताजेतवाने होते असेही म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, अशी होती ही श्रीखंडाची आणि पुरणपोळीची माहिती आणि महत्त्व. तर सणांच्या दिवशी श्रीखंड आणि पुरणपोळी याचं एक वेगळंच महत्त्व असतं. आमच्याकडे श्रीखंड जवळजवळ कोणीच खात नाही, कोणाला आवडत नाही. सो त्यामुळे आम्ही पुरणपोळी आणि रस हाच आमचा मेन मेनू असतो प्रत्येक सणांच्या दिवशी. जे उन्हाळ्यातले सण असतात ते तर आम्ही आमरस आणि पुरणपोळीने साजरे करत असतो. तर तुमच्याकडेही करतात का? तर ही पुरणपोळी जी आहे याला मांडे म्हणतात. जी मोठी पुरणपोळी आपण खापरावर करतो, ही स्पेशली आमच्याकडे खानदेशातच बनवली जाते. तर बऱ्याचशा मैत्रिणींनी मला विचारलेलं की तुम्ही कुठल्या आहात, तुमचं मूळ गाव कोणतं आहे? तर मग मी आहे खानदेशातली. सो म्हणून आज हे खानदेशी पद्धतीने मी सगळं काही जेवण बनवलेलं आहे, जे आमच्याकडे नेहमी बनवलं जातं. तर असं जेवण जे आहे ते खानदेशात अगदी लोकप्रिय आहे आणि खास करून हे मांडे, ज्या पुरणपोळ्या आहेत खापरावरच्या, ह्या आमच्याकडे खूप लोकप्रिय आहेत. अगदी आवडीने प्रत्येक सणाच्या दिवशी केली जाते. पाहुणे आल्यावर आम्ही पाहुण्यांचं स्वागतसुद्धा आमरस आणि ह्या खापराच्या पुरणपोळीने करत असतो. तर अशा पद्धतीने आमच्याकडे सण साजरे होतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे अजून काही वेगळं असेल, माझ्याकडे अशा पद्धतीने साजरे होतात. तर हा होता आजचा छोटासा आणि तुम्हाला आवडेल असा व्लॉग मी केलेला आहे. आय होप की तुम्हाला व्लॉग आवडलेला असेल. तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट करून मला तुमचे सजेशन देत जा. तर आता मी नैवेद्यासाठी
गुढीला नैवेद्य देण्यासाठी ताट वगैरे करून घेते आणि नंतर मग गुढीला नैवेद्य दिल्यानंतर आजचा पाडवा सण जो आहे तो पूर्णपणे सेलिब्रेट झाला असं म्हणावं लागेल। तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये। उद्याचा व्लॉग जो असणार आहे तो आपल्या सगळ्यांचा आवडता स्वामींच्या प्रकट दिनाचा व्लॉग असणार आहे। तर उद्याचा व्लॉग खूप खास मी तुमच्यासाठी बनवणार आहे। तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।